बातमी आहे वाढत्या तापमानाची। आज ब्रह्मपुरीमध्ये, चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि हे तापमान केवळ राज्यातलं नाही तर देशातलं सर्वाधिक तापमान आहे। नवतपा सुरू झालाय म्हणजे उन्हाळ्यातले सर्वात उष्ण 9 दिवस आणि नवतपाच्या पहिल्याच दिवशी ब्रह्मपुरीचा पारा हा देशातला सर्वोच्च पारा ठरलाय। अभिजित घोरपडे सध्या आपल्या सोबत आहेत, हवामान अभ्यासक, आपण त्यांना विचारूयात, त्यांच्याकडनं या तापमान वाढीची माहिती घेऊयात। अभिजितजी, आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू शकाल का की इतकं जास्त तापमान वाढण्याची कारणं नेमकी काय आणि या पुढच्या या 9 दिवसात नेमकं काय पाहायला मिळू शकतं? खरं तर आता सध्या विदर्भामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये, विशेषतः मध्य भारत असेल, उत्तर भारताचा काही भाग आणि पूर्वेकडे उष्णतेची तीव्र लाट असा इशारा हवामान विभागाने ऑलरेडी दिलेला आहे। त्याचाच परिणाम म्हणून या सर्व भागामधलं तापमान वाढलेलं आहे। ब्रह्मपुरी चंद्रपूरचा जो भाग आहे तिथं असेल किंवा विदर्भातल्या अनेक ठिकाणी मागे सुद्धा तापमान, या वर्षी सुद्धा तापमान जवळजवळ 47च्या जवळपास अकोला, अमरावती गेलं होतं, यवतमाळ, या सगळ्या भागामध्ये, इव्हन नागपूर, चंद्रपूर, त्यातच वाढ होऊन आता हे 47च्याही पुढे तापमान गेलेलं आहे। पण हा सगळा जर भाग बघितला, मध्य भारताचाच भाग विदर्भ त्याच ह्याच्यात मोडतो, तर इथं दरवर्षी तापमान खूप जास्त जात असतं। कारण तिथला जो भाग आहे हा तापमानाच्या दृष्टीनं किंवा उष्णतेच्या लाटेच्या दृष्टीनं अधिक प्रवण आहे। त्यामुळे विदर्भाचा भाग असेल, मध्य भारत असेल किंवा महाराष्ट्राचाच विचार केला तर काही प्रमाणात खानदेश सुद्धा, जळगाव, भुसावळ हा सगळा भाग जो आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात तापमान वाढणं हे निसर्गतः त्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढत असतं आणि उष्णतेची लाट आता आलेली असल्यामुळं त्या तापमानामध्ये आणखीन वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। अभिजितजी, आभार आपले या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर एकीकडे विदर्भामध्ये पारा 46 अंशांच्या 47 अंशांच्या सुद्धा वर गेलेला असताना दुसरीकडे मराठवाड्यातल्या काही भागात मात्र पाऊस सुरू झालाय। बीडच्या आष्टीमध्ये आज जोरदार पाऊस पडला, त्यामुळे महाराष्ट्रात सध्या एकीकडे उन्हाच्या असह्य झळा तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान असं चित्र दिसतंय। आष्टी परिसरात झालेल्या पावसामुळे उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला, तर लातूरमध्ये निलंगा तालुक्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस पडला। विजांचा कडकडाट आणि सोबतच जोरदार वारे सुद्धा वाहत होते। छत्रपती संभाजीनगर शहरासह वाळूज महानगर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे आणि इतर साहित्य उडून गेलं। या पावसामुळे नागरिकांची बरीच तारांबळ झाली होती। काही भागात झाडाच्या फांद्याही तुटून पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला।